पहिल्या दुसऱ्या वेताच्या सगळ्या म्हशी आहेत. कुठल्याही प्रकारचं दूध न तटवता जे रिअल दूध आहे तेच रिअल दूध आपण दाखवतो. दोन्ही पहिल्या वेताच्या रेडा बघू शकता. माझी 5 फूट 8 इंच उंची माझी हाईट आहे. तर आज ही म्हैस माझ्या जवळजवळ खांद्याच्या बी वरती आहे. आज विचार करा माझ्या कुठं लागते म्हैस. बरोबर. आज हे 2 दात आहे. सगळे दात तोडेपर्यंत म्हैस किंवा काय लेवलची म्हैस होईल. मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल. तर मंडळी, आज आपण पठाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणी आलो आहोत. आपल्यासोबत पठाण साहेब आहेत. प्रथम त्यांचा परिचय जाणून घेऊयात आणि या फार्मचं लोकेशन. नमस्कार. नमस्कार साहेब, माझं नाव मोहसिन उस्मान गनी पठाण. आपला पठाण डेअरी फार्म म्हणून अकलूज मध्ये, प्रॉपर अकलूज मध्येच अकलाई देवीच्या मंदिराजवळ फार्म आहे. बर बर. किती दिवस झाले आता लॉट होतो? आता 3रा दिवस आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावरती उतरलेला आहे. बर. दसऱ्याच्या मुहूर्तावरती तुम्ही शेतकऱ्यांसाठी चांगला माल उपलब्ध केलेला आहे. कशा कशा यामध्ये म्हशी राहणार आहेत? आता ह्याच्यात 2 दात, 4 दात आणि 6 दात. बऱ्यापैकी 6 दाताच्या वरती नाही तेच म्हशी. पहिल्या दुसऱ्या वेताच्या सगळ्या म्हशी आहेत. तिथे कसं कसं दूध चालू होतं? दूध काय ताज्या वेलेल्या होत्या, त्या चिक मध्ये होत्या, ज्या म्हणजे दुधावरच्या होत्या त्यांना 12-13 लिटर दूध अवेलेबल होतं. बर. हो. पहिल्या दुसऱ्या वेताच्या ज्या सांगताय, हो, दाताला कशा राहणार आहेत? काय आता दाताला 2 दात आहेत. काय काय म्हशी आता 4थं दात म्हणजे 4 दात तोडलेले आहेत. काय 6 दात आहेत. जास्त करून 2 दात आणि 4 दात जास्त म्हशी. दाताला पूर्ण झालेल्या आहेत का? नाहीत, ह्याच्यामध्ये नाहीत अजून. बरोबर आहे. तर मंडळी, सर्व म्हशी 2 दात, 4 दात आणि 6 दात आहेत. याच्यावरून आपल्याला कळतं की त्या पहिल्या आणि दुसऱ्या वेताच्या म्हशी आहेत सर्व. मला सांगा पठाण साहेब, ज्या किमती द्यायच्या राहणार आहेत, ज्या की शेतकऱ्यांना तुम्ही तेवढ्याला देणार, त्या किमती काय राहतील? 1,20,000 ते 1,65,000 पर्यंत आहेत. जे 1,65ची म्हैस सांगतोय त्याच्या आईचं 21 लिटर 700 ग्रॅमचं रेकॉर्ड राहिलेलं आहे. बर बर बर. ते आता पहिला रूल काय तेवढं त्याचं रेकॉर्ड होणार नाही. 13-14 लिटर वरती 100% जाईल. ते बी आता 4 दात म्हणजे 2 दात, आता 4 दात तोडलेत म्हणजे नुकतेच 4थ्या दातात पडलेले आहेत. आता ज्या म्हशी तुम्ही आणताय, शेतकरी तुमच्याकडे येतात आणि शेतकरी म्हशी देखील खरेदी करतात, तर तुम्ही त्यांना गोट्यावरती आल्यानंतर सर्व्हिस कशी कशी देताय? सर्व्हिस त्यांना इथे आल्यानंतर दूध त्यांना 12 तासाच गॅप, जसं सकाळी 5 ते 5ला काढल्यानंतर संध्याकाळी 5ला. कुठल्याही प्रकारचं दूध न तटवता जे रिअल दूध आहे तेच रिअल दूध आपण दाखवतो. शेतकरी इथं आला तर राहायची खायची सगळी सुविधा करतो. 1 वेळा तिथं 4 वेळा दूध काढल्यानंतर लक्षात येतं जनरली की म्हैस दुधाची कॅपॅसिटी काय आहे. बर. आतापर्यंत तुम्ही कुठं कुठं म्हशी दिलेत? माझ्या जवळजवळ आजूबाजूला आता माझा हा तसा बघायला गेलं तर 5वा लोड आहे. तुमच्या मार्फत व्हिडिओ आता 1-2 पडले असतील, पण मला वेळच मिळाला नाही. 1-2 लोड तर 1 लोड तर डायरेक्टच गेला. आता जवळजवळ माळ्यामध्ये तिथे 24-25 म्हशी द्यायच्या आहेत. थोरात साहेब म्हणून आहेत आपले, त्यांना 24-25 म्हशी द्यायच्या आहेत. तिथेही जाणार आहेत. तर हा शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स आहे. कुठल्याही प्रकारची फसवणूक न करता जे आहे ते रिअलिटी दूध 1 वेळा 4 वेळा माझ्या फॉर्म मध्ये निघाल्यानंतर तेवढंच तुमच्यात उलट 1-1.5 लिटर वाढलं पाहिजे दूध. ह्या हिशोबाने आपण दूध बी सांगताना, डाएट प्लॅन बी सांगताना त्यांना त्या हिशोबाने गायडन्स करून कुठलीही न प्रकारची फसवणूक करता विक्री करतो. तुम्ही जो डाएट प्लॅन सांगणार, हो, तो फायद्याचा पडला पाहिजे, कारण की तुमचा डाएट प्लॅन जायचा खर्चिक आणि दूध निघायचं कमी. तसं नाही. माझ्या दुधासाठी कुठल्याही शेतकऱ्याची बाबा पिळवणूक करून माझं दूध दाखवायचं म्हणून हे नाही. जनरली म्हैस वेल्यानंतर माझाही गोठा आहे. माझ्या 60-70 म्हशी येतात. जो परवडणारा आपल्याला समजा एक ताजी वेलेली तर 2 किलो सरकी, 1 किलो हरभरा चुनी, या हिशोबाने 3 किलोचा एक टायमाचा खुराक, सुका चारा, ओला चारा 8 ते 10 किलो एका टायमिंगला, या हिशोबाने टाकले व्यवस्थित. त्याला 24 तास पाण्याची सोय गव्हाणीमध्ये असेल तर गव्हाणीमध्ये करा. जर मुक्त गोट्यात असेल तर अतिउत्तम. बरोबर. त्याला तहान लागल्यानंतर पाणी, काय काय शेतकऱ्यांची असे होते की 1 वेळेस बादलीने दाखवले की त्याने संध्याकाळीच पाणी दाखवायचं. तसं न करता पाणी सोय करायची. ज्या वेळेस त्याला तहान लागेल त्यावेळेस त्याने पाणी पोट भरून पिलं पाहिजे. बरोबर. ह्याचा इफेक्ट दुधावरती पडतो. राईट. आता तुम्ही हा जो म्हशी शेतकऱ्यांना देण्याचं काम पण करताय, त्याच बाजूला पलीकडे बघायला गेलं तर तुमच्या गाई म्हशी देखील आहेत. त्या किती आहेत? माझ्या जवळजवळ आता सध्याला गाय जास्त नाही, 3च जर्सी गाय आहेत. माझ्यामध्ये होत्या ते कमी केल्या मी. म्हशी जवळजवळ 70 आहेत आणि लहान मोठं सगळे धरून आता 90 क्रॉस म्हणजे 100चा क्रॉस झालेला आहे आता. बरं. म्हणजे तुम्ही
चांगल्या पद्धतीनं दूध व्यावसायिक पण आहात, हो शेतकऱ्यांना चांगल्या म्हशी देण्याचा प्रयत्न पण करताय हो आणि तुम्ही दिल्यात पण. दिल्यात हो आता जो तुमचा गोठा आहे, तर जर शेतकऱ्यांना बघायचा म्हणलं हो, कसा गोठा स्ट्रक्चर आहे हो. किंवा मग जर म्हशी कशा आहेत त्यामध्ये कसं संगोपन चालतं, तर ते तुम्ही एंट्री करून देता. हो हो 100%. फक्त वेळेला दुपारच्या वेळेस थोडस बंधन आहे, म्हशी बसलेलं बंधन म्हणजे काय, मशीनची बैठक चालू असते त्यावेळेस आम्ही गोठ्यात जात नाही. तेवढे शेतकरी बंधूला आव्हान एक तर सकाळी 10च्या आतमध्ये या गोठा बघायचा असेल तर, आणि संध्याकाळी तुम्ही 4 नंतर केव्हा येऊ शकता. बर बर, ठीक आहे. विक्री, त्यासाठी विक्रीची थोडी साईडला सुविधा केलेली. काय ते बरेच कस्टमर नाराज होतात की विक्रीला आम्हाला म्हैस घ्यायची तुम्ही बघू काय देत नाही. तर विक्रीला केव्हा येऊ शकता, बघू शकता विक्रीला, काय ते साईडला बाजूला त्यासाठी केलेले. बरोबर आहे. तर मंडळी, आता जास्त वेळ न घालवता ज्या म्हशी पठाण साहेबांनी आणलेल्या आहेत त्या एक एक करून बघूयात म्हशी कशा आहेत. पठाण साहेब, आता ही जी म्हैस दाखवत आहे, तर हिची कशी कशी डिटेल असणार आहे? हे दाताला 4 आहे. बर. दुधाला 11 ते 12 लिटर आरामशीर चालेल. आता किती चालू आहे? आता सध्याला आज उतरून दसऱ्याला उतरले, आज 3रा दिवस आहे. बर. आता जवळजवळ 4.5 लिटरच्या आसपास एका टायमिंगला दूध आहे आता सध्याला. बर बर. 11-12 लिटर आरामशीर चालेल. बरोबर आहे. ठेप्याला वगैरे जोरात आहे म्हैस. धाराला बी एकदम फ्रेश आहे, लहान मुलगा बी काढू शकतो अशी धार आहे. आता ह्या 2 म्हशी दाखवत आहे, काय डिटेल राहणार आहे या म्हशी? या दोन्ही म्हशी दुसऱ्या वेताला आहे. बर बर. अलीकडची जी बघताय ती 4 दात आहे आता. बर बर. दुसऱ्या वेताला आहे. हे जवळजवळ आता 12 लिटर आता दूध तयार आहे. बर बर. 12 लिटर आता ठेप्याला वगैरे बघू शकता, रिंग सिंग जाग्यावरती. हे गाडीत किसनगड टॉपेजला पहिल्या स्टॉपेजला वेलेले. अजून चिकामध्ये जवळजवळ चिक आता 6 ते 7 लिटर, म्हणजे हे बी 12-13 लिटर दूध आरामशीर करेल. 12-13 लिटर? हो 100% करेल. खाली ह्याच्या रेडी आहे. खाली रेडी हो. आणि पलीकडल्या म्हशीच्या? पलीकडचे रेड आहे. बर बर. तर मंडळी, अशा या 2 म्हशी आहेत, बघू शकता. दोन्ही म्हशींची 12-12 लिटर दूध क्षमता राहील. आणि पठाण साहेब, किमती काय सांगता या म्हशींची? किमती ह्या म्हशीची 1,40,000 रुपये, तिची 1,45,000 रुपये. 1,40,000 आणि तिची 45. हो. बर. किमतीत का फरक आहे? 5,000चा. तिचं दूध कॅपॅसिटी, मिल्क लाईन बघा तिची. दुधाला अजून ती चिकामध्ये जवळजवळ माझ्या हिशोबाने मी सांगतोय 12 लिटर 13 लिटर, पण एखाद्या 14-15 ला जाऊ शकते ती. बरोबर बरोबर. आणि रिंग सिंग पण व्यवस्थित आहे. ह्याचं डिटेल दोन्ही पहिल्या वेताच्या रेड आहेत. बर बर. दोन्ही पहिल्या वेताच्या रेड आहे. बघू शकता माझी 5 फूट 8 इंच उंची माझी हाईट आहे. तर आज ही म्हैस माझ्या जवळजवळ खांद्याच्या बी वरती आहे. हरियाणात किती दूध काढलं? हरियाणात दोन्ही बी चिकावरती होत्या, ह्यांच्या म्हणजे ताज्या वेलेल्या होत्या. बर बर. आता जवळजवळ हिच्यामध्ये 5.5-6 लिटर ही जे आलेले, ती जवळजवळ आता त्याच रेंज म्हणजे आरामशीर 14-15 लिटर दोन्ही म्हशी करतील आरामशीर. पहिला रो. हो, पहिला किती चालू आहे? आता सध्याला ही 12 लिटर वरती आहे, ते अजून 9-10 लिटर वरती आहे. बर बर बर. दाताला कशात काय? दादाला हे 2च दात आहे आता. बर. ही रेडी 2 दात आहे, ते आता 4था दात, म्हणजे 2 दात आता तोडलेत, म्हणजे 4 दात आता झाले. बरोबर बरोबर. मंडळी, बघू शकता फुल साईज मध्ये दोन्ही पहिला रो वगैरे आहेत या. आणि रिंग बघू शकतो आपण. आता ह्यांच्या किमती ज्या सांगताय तुम्ही, त्या काय राहतील किमती? दोन्हीच्या किमती ज्या आहेत तिच्या 1,65,000 रुपये, म्हणजे 1,60,000 रुपये. 1,65,000 1,60,000. हो. बर. तर मंडळी, 1,65,000 आणि 1,60,000 अशा दोन्ही म्हशी या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पहिला रो वगैरे आहेत. पठाण साहेब, काय डिटेल राहणार आहे या? हे पहिला रो रेडी आहे साहेब. बर. 33 महिन्याची रेडी आहे. 33 महिन्यामध्ये हिने रेडकू दिलेलं आहे, खाली बी रेडी आहे. बर बर. जवळजवळ आता 9 ते 10 लिटर आता दूध सध्याला चालू आहे. बर बर. धाराला वगैरे एकदम फ्रेश, लहान मुलगाही जरी बसला तरी धार काढू शकते अशा हिशोबाची म्हैस आहे. रिंग सिंग जागेवरती. काय किंमत सांगता या म्हशीची? या म्हशीची 1,30,000 रुपये. 1,30,000 रुपये. बर. तर मंडळी, बघू शकता 1,30,000ची ही पहिला रो वगैरे आहे. दूध कन्फर्म किती काढत? 12 लिटर पर्यंत 100% आपली गॅरंटी राहील? आपली गॅरंटी राहील 100%. 11 लिटर तर कुठे गेलेलं नाही, 12 लिटरला 100%. आता 9-10 लिटर वरती आहे आता सध्या. ठीक आहे. तर मंडळी, ही बघू शकता ही सुद्धा पहिल्या वेताची वगैरे आहे. पठाण साहेब, काय डिटेल राहणार आहे? आता हा दाताला 6 आहे. बर. खाली ही ज्या रेड आहे. बर बर बर. दुधाची कॅपॅसिटी जवळजवळ आता ही 13-14 लिटर दूध करेल, पण आता सध्याला 11 ते 12 लिटर आता दूध टायमाला चालू आहे. 11-12 लिटर. हो. 6 दात आहे दाताला. रिंग सिंग आहे जागावरती. काय किंमत सांगताय? ही जी 1,40,000 रुपये. 1,40,000. हो.
दूध किती देईल पीक वरती? पीक वरती 13-14 लिटर आरामशीर दूध करेल. 13-14 देईल. हो 100% देईल. बर 140 ला द्यायची? हो 140. काय कमी जास्त त्याच्यातून? नाही फायनल फायनलच सांग. फायनलच किंमत. मंडळी इथं कमी जास्तचा विषय नाही, जे काय असेल ते फायनल. 140 ला ही म्हैस आपण फायनल घेऊ शकतो. दुसरी दाखवा म्हैस. पठाण साहेब काय सांगताय डिटेल या म्हशी? आता हे दाताला 4 आहे, पहिला वेत्याची. बर बर. त्याच्या खाली ती रेडी आहे आता. बर बर. सध्याला दूध आता जवळजवळ 9-10 लिटर आता सध्याला तयार आहे. 12-13 लिटर पीक मध्ये दूध करेल. 12-13 देईल? हो 100%. तर मंडळी बघू शकता अशी फुल साईज मध्ये म्हैस आहे. 12-13 लिटर पीक वरती दूध देईल. तर ज्यांना ही अशी पहिलं रूप वगैरे खरेदी करायची असेल त्यांनी संपर्क करू शकता. पठाण साहेब आता काय जास्त पहिल्या दुसऱ्या त्याच्याच म्हशीत का? सगळ्या पहिल्या दुसऱ्या 2 दात 4 दात 6 दात सगळं पहिल्या दुसऱ्या. म्हणजे दाताला पूर्ण झालेल्या मशीन आहे? मशीन आहेत त्यामध्ये. पठाण साहेब ह्या म्हशीची काय डिटेल राहणार आहे? दुसऱ्या वेताला आहे आता. बर बर बर. सडाला वगैरे ठेप्याला बघू शकता. फक्त हिचा एक फक्त शिंग तुटलेला आहे. बर बर. शिंग तुटलेला आहे. मग तुम्ही अशी शिम तुटके आणली म्हणल्यावर शेतकऱ्यांनी कशी खरेदी? नाही ही दुधासाठी खास. बर बर बर. ब्रीड लाईनची जागेवरती रिंग आहे, पण एक साईडचं तुटलेलं आहे शिंग. किंमत बी कमी आहे हिची. किंमत कमी आहे का? कमी किंमत आहे. 1,20,000 रुपये फायनल द्यायची आपल्याला. 1,20,000 ला पण देणार का? हो हो 100%. 1,20,000 रुपयाला. खाली रेड आहे. बर बर. खाली रेड आहे. हो हो. दुसऱ्या वेताचे आणि 1,20,000 द्यायची फायनल देणार तुम्ही? हो हो हो. बर. आणि दुधाला काय राहील? दुधाला पीक वरती चांगलं 13-14 लिटर करल, पण आता सांगता झाला 9 लिटर दूध तयार आहे आता सध्या. बरं जे काय आहे हो आहे ते आहे. बरोबर. 12 तर डोळे झाकून दूध करेल 100%. बघू शकता मंडळी तुम्ही 9 लिटर दूध सध्याला चालू आहे. कासाला पण व्यवस्थित आहे, सडांना पण व्यवस्थित आहे. पूर्ण म्हैस फुल साईजची आहे. फक्त सिंग तुटल्यामुळे आपल्याला ही स्वस्त दरात बसणार आहे. सर्व या लॉट मध्ये सर्वात स्वस्त म्हैस असणारी ही आहे. 1,20,000 आपण हिला खरेदी करू. हो ठीक आहे. काय डिटेल आहे या म्हशीची? जे 2 दात आहेत आता. बरं 2 दाता जो जाता मला वाटतं 1,36 म्हणजे 3 वर्षाची रेडी आहे. बरं बरं बरं. शेतकऱ्याकडून घेतलेली आहे. हिचं आता जवळजवळ 10 ते 11 लिटर आता दूध तयार आहे सध्या. बरं. पीक वरती 12-13 लिटर वरती जाईल. 2 दात आहे आता सध्याला. 2 दात आहे? हो. दाखवा बरं दात, कारण एवढी मोठी म्हैस 2 दात कसं शक्य? नाही बघा शेतकरी हिची आई बघितली तर मला फोटो काढून दिला नाही. तिथं कॉम्पिटिशनची तिची आई होती. हे 2 दात. खरंच की मंडळी तुम्ही बघू शकता 2 दात आहे म्हैस आणि फुल साईज एकदम. रिंग जागेवर रिंग शिंग आहे. ह्याची आई अशी 2 हातात मावली नसते एवढी आई होती. आज विचार करा माझ्या घेत कुठं लागते म्हैस. बरोबर. आज हे 2 दात आहे. सगळे दात तोडेपर्यंत म्हैस किंवा काय लेवलची म्हैस होईल. दूध काढा ना चांगलं? हो दूध पीकवर चांगलं काढेल. आता सध्याला 9 ते 10 लिटर दूध सध्याला चालू आहे हिचं. 12-13 लिटर वरती 100% जाईल. ठीक आहे. हो. खाली रेडी बी चांगली स्ट्रॉंग आहे हिची. बरोबर. जन्मताच चांगली झालेली रेडीला. काय किंमत सांगितली हिची? 1,45,000 रुपये. 1 लाख म्हणजे फायनल सोडायची? फायनल सोडायची. बरं बरं बरं. तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आपण सर्व म्हशी बघितल्या. सर्व चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या दर्जाच्या म्हशी आहेत. आपण 2-4 टाइम या ठिकाणी दूध काढून या खात्रीशीर म्हशी घेऊ शकतो. ज्यांना म्हशी खरेदी करायची असेल त्यांनी पठाण डेअरी फार्म या ठिकाणी व्हिजिट करा. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार.